नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मी एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे श्रीरामनवमी. श्रीरामनवमीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, पूजा कधी करावी, कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. अवश्य भेट द्या. या 6 एप्रिल वार रविवार या दिवशी आलेली आहे श्रीरामनवमी. या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती देखील होणार आहे. महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला मोठ्या उत्साहाने रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीला मिरवणूक काढतात, त्याचबरोबर रामकथा वाचतात, रामायण वाचतात, त्याचप्रमाणे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीराम हे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत. रामनवमीच्या दिवशी अनेक जण भगवान विष्णूंची देखील पूजा करतात. रामनवमी हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी श्रीरामांचा जन्म झालेला आहे. जन्माची वेळ काय असते म्हणजे रामजन्म केव्हा साजरा करायचा असतो, तर दरवर्षी रामजन्म हा 12 वाजेच्या नंतर किंवा 12:05 साजरा करायचा असतो. दुपारी 12 नंतरच रामजन्म साजरा करायचा असतो. ते म्हणतात या दिवशी अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचा जन्म झाला. त्यामुळेच धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. पण श्रीरामांच्या पूजेबरोबरच काही महत्त्वाचे उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचे फळ मिळते. त्यामुळेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या आहे श्रीरामनवमी. सकाळी एका झाडाला स्पर्श करायचा आहे. काहीच नाही केले तरी चालेल, पण या झाडाला स्पर्श नक्की करा. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. 24 तासाच्या आत घरातील इडापिडा, नजरबाधा सर्व काही दूर होईल. गरिबी दूर होईल आणि शत्रूपासून धोका असेल तर त्याची सुटका होईल. म्हणजे शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही. तर हा अगदी सोपा उपाय आहे. पुढे मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. पाहूयात आपण कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे. आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये जो उपाय शेअर करत आहे तो उपाय तुम्ही दिवसभर उद्या कधीही करू शकता. उद्या दिवसभरातून तुम्हाला कधीही करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आणि अगदीच सोपा उपाय आहे. तुम्हाला फक्त या झाडाला स्पर्श करून घरी यायचं आहे. पौराणिक काळानुसार असं म्हटले जाते की भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करण्यासाठी राम म्हणून अवतार घेतला होता. त्यांचा जन्म अयोध्येत दशरथ राजा आणि त्यांची पत्नी कौशल्याच्या पोटी झालेला आहे. आपण दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी 12:05 रामजन्म साजरा करतो. घरातील सर्व सदस्य उपवास करतात. ज्यांच्या घरी सर्व सदस्य उपवास करत नसतील त्या घरातील एकाने तरी हा उपवास करावाच. शक्य असेल तर आवर्जून हा उपवास करावाच. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही झाडे सांगितली जातात ज्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि या झाडांमध्ये एक विशेष दैवी शक्ती असते. ज्यामुळे तुम्ही ज्या दिवशी एखादी तिथी असेल, शुभ तिथीवर तुम्ही ह्या झाडाचे काही उपाय केले तर तुम्हाला निश्चितच त्याचे फळ लवकरात लवकर मिळते. मी जो तुम्हाला आज उपाय सांगणार आहे तो फक्त झाडाला स्पर्श करूनच यायचा आहे. इतका सोपा उपाय ज्यामुळे दैवी शक्तीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते. सर्व अडचणी दूर होतात. तुमच्या मनात खूप दिवसापासून काही इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा देखील पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. लवकरात लवकर तुमची ती इच्छा देखील पूर्ण होईल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. इडापिडा, नजरबाधा, एक वेळेस आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या काही चांगल्या तर काही वाईट नजरा असतात. तर वाईट नजरेचा दोष आपल्याला लागू नये यासाठी काही उपाय करणे गरजेचेच असतात. तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमची काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही या झाडाला स्पर्श करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि कामामध्ये यश मिळत नसेल त्याला देखील हा एक खूपच महत्त्वाचं आणि प्रभावी उपाय ठरेल. त्यामुळे तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे की झाडाला स्पर्श करायचा आहे. कोणते झाड आहे ते पुढे आपण बघणारच आहोत. रोजच्या कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल, कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एखादा शत्रू असेल, त्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल, बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला काही असे लोक असतात जे तोंडावर गोड बोलतात आणि माघारी शत्रुत्व त्यांच्या मनामध्ये असतं. जळाऊ वृत्तीमुळे आपल्याविषयी वाईटच विचार करतात. तर अशा लोकांना यासाठी त्यांची नजर आपल्याला लागू नये यासाठी आणि
असे काही गुपित शत्रू असतात ज्यांचे नाव आपल्याला माहीत नसते. जर तुम्ही हा उपाय केलात तर कोणताही शत्रू असो त्याचे शत्रुत्व नक्कीच कमी होईल. दैवी शक्ती असलेले झाड कोणते या दिवशी स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे शमीचे झाड. या झाडाला सुवर्ण वृक्ष असे म्हटले जाते. या झाडाला ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिकदृष्ट्या विशेष असे महत्त्व आहे. भगवान राम आणि पांडवांनी या सुवर्ण झाडाशी म्हणजे शमीच्या संबंधित शुभ कामे केली होती, ज्यामुळे हे झाड पूजनीय मानले जाते. असे म्हणतात की श्रीराम यांनी जेव्हा लंकेवर हल्ला केला होता तेव्हा शमी वृक्षाची पूजा केली होती असे सांगण्यात येते, ज्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला होता. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संकटावर मात मिळवण्यासाठी, विजय प्राप्त होण्यासाठी उपाय जो आहे तो करायचा आहे. असे म्हणतात की पांडवांनी शमीच्या झाडावर आपले शस्त्र लपवून ठेवले होते, त्यामुळे ते शस्त्र सुरक्षित राहिले. सुवर्ण वृक्ष असे का म्हणतात तर त्याने राजा भू यांना शमीच्या वृक्षाची पाने सोन्याची करून दिली होती. म्हणूनच आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला गेला आहे. उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, तसेच घरामध्ये पैशाचा आवक वाढत राहतो. कधीही पैशाची कमतरता भासत नाही. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर श्रीरामांचे दर्शन घ्यायचे आहे. आपल्या देवघरात देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून त्यांची देखील पूजा करायची आहे. विष्णूचा फोटो असेल तर त्यांची देखील पूजा करायची आहे. चंदन, हार, फुले वाहून त्यांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे. धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे. रामाचे मनोभावे नामस्मरण करून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये गाईचे शुद्ध तूप आणि त्याचबरोबर गंगाजल असेल तर गंगाजल यामध्ये टाकायचे आहे. नंतर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. मातीची एक पणती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. गाईच्या तुपाचा दिवा त्या पणतीमध्ये आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या तांदूळाला तुम्हाला पिवळे करायचे आहे, म्हणजे अक्षता पिवळ्या करतात तसे पिवळे करायचे आहे. त्यानंतर पिवळी फुले घ्यायची आहेत. हे संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये घेऊन तुमच्या घरामध्ये शमीचे झाड असेल तर तिथे किंवा तुमच्या घराजवळ शमीचे झाड असेल तिथे जायचे आहे आणि शमीच्या झाडाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तांब्यात जे आपण जल आणलेलं आहे ते आपल्याला शमीच्या वृक्षाला मुळांना अर्पण करायचे आहे. त्यानंतर या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. पिवळी फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपण बनवल्या होत्या त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या मुळांना अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर झाडाला नमस्कार करून 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. भोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवती या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्रीरामांचं आणि विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे. ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, आर्थिक समस्या आहे आणि नजर दोष हे सर्व काही प्रभू श्रीरामांसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे सर्व काही माझ्या आयुष्यातून दूर हो, माझी प्रगती होऊ दे, शत्रूंपासून सुटका मिळू दे. त्याचबरोबर वाईट नजरबाधा असेल ती दूर होऊ दे, घरातील इडापिडा जाऊ दे आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ दे. सकारात्मक ऊर्जेचा माझ्या घरामध्ये प्रवेश असू दे आणि सकारात्मक ऊर्जा माझ्या घरात कायम टिकून राहू दे, पैसा टिकून राहू दे. अशा प्रकारे मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि नंतर घरी यायचं आहे. शमीच्या झाडाला स्पर्श करून तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नक्की जाणवेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारे तुम्हाला उद्या रामनवमीच्या दिवशी हा प्रभावी आणि सोपा उपाय करायचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरी चालेल. जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा आपल्या हातातून काही सेवा घडतच असते. ही एक प्रकारची सेवाच आहे. प्रकारे आपण मनोभावे देवाला पूजन केले, सेवा केली तर निश्चितच त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते. तर अजून एक उपाय करायचा आहे. तुमच्या घराजवळ हनुमानाचे मंदिर असेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथे एक आंबा आपल्याला हनुमानासमोर ठेवायचा आहे. आंबा हे फळ हनुमंताला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही आंबा हे फळ त्यांना अर्पण करून आयुष्यातील सर्व संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्याचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळतो. असेल तर लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.